दंडोत प्रणाम. मायबापो, गीतेमध्ये 4 पात्र आहेत. श्रीकृष्ण महाराज, अर्जुन, संजय आणि धृतराष्ट्र असे 4 पात्र आहेत. धृतराष्ट्र संजयाला प्रश्न विचारतो आणि अर्जुन श्रीकृष्ण महाराजाला प्रश्न विचारतो. तर मायबापो, गीता ज्ञान हे कशामुळे सांगितलं, का बरं सांगितलं? कारण अर्जुन हा मोहग्रस्त झाला होता आणि तो मी युद्ध करत नाही असं म्हणाला. यो मुक्तो अर्जुन संख्ये रथोपस्थ उपावशेत विसृते शेषरम चापम शोक सविघ्न मानस. आणि तो मी युद्ध करत नाही असं म्हणून त्यानं शस्त्र खाली टाकून दिले, रथाच्या खाली आला आणि रथाच्या खाली येऊन शोक सविघ्न होऊन बसला. आणि मग त्याला युद्ध करायला तयार करण्यासाठी, कारण श्रीकृष्ण महाराज इथं अवतरले तर कशासाठी अवतरले? परित्राणाय साधूनाम आणि विनाशायचे दुष्कृताम. साधूचं रक्षण करण्यासाठी आणि दुष्कृत्य करणाऱ्या माणसाचं ठार करण्यासाठी, हे 2. आणि ज्ञान देण्यासाठी. परित्राणाय साधूनाम, विनाशायचे दुष्कृताम, धर्मसंस्थापनार्थ आहे. 3 गोष्टी करण्यासाठी परमेश्वरानं अवतार धारण केला. आणि मग त्याचं जे परित्राणाय साधूनाम म्हणजे विनाशायचे दुष्कृताम हे जे तत्व आहे, तर ते अर्जुन जर उभा राहिला नाही आणि त्यानं जर युद्ध केलं नाही तर ते श्रीकृष्ण महाराज एकटे कसे काय म्हणजे सगळ्या एवढ्या लोकांना ठार नाही मारू शकत? मारू शकतात, पण तसं मनुष्यवेश धारण केल्यामुळं तसं ते करणार नाहीत. त्यामुळं त्यांना अर्जुनाची गरज होती. आणि मग त्यांनी अर्जुनाला समोर काढण्यासाठी, मग अर्जुन नको म्हणत होता, युद्ध करत नाही म्हणत होता मी, पण ते युद्ध कर असं म्हणण्यासाठी त्यांनी अर्जुनाला ही गीता सांगितलेली आहे, हे ज्ञान सांगितलं. कशामुळं? कारण अर्जुनाला उभं केलं त्यांनी, हे ज्ञान सांगून अर्जुनाला उभं केलं. म्हणजे कशासाठी? की हे तू बाबा युद्ध करण्यासाठी उभं केलं. तर बाबा, तर तसं जर आहे आपण समजिलं तर आपल्याला असं दिसतंय, गीतेचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला असं निदर्शनास येतं आहे की फक्त दुसऱ्या अर्ध्यामध्ये युद्ध कर असं म्हणले श्रीकृष्ण महाराज 1-2 बाऱ्या, परंतु बाकी कधीच म्हणले नाही युद्ध कर. 3ऱ्या अध्यायामध्ये त्यांनी कर्मयोग सांगितलं. कर्मयोग सांगितला. अर्जुनानं प्रश्न विचारला की अथकेन प्रयुक्तो पापम चरती पुरुषा अनिच्छेन पिवासने बलादिओ नियोजिता. मी पाप का करतो, लोक पाप का करतात असं विचारलं. त्यांनी त्याचं उत्तर दिलं, कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भव महाशनो महापापना धेनमेय वैरिणाम. काम हा क्रोध रजोगुणापासून उत्पन्न होत असतो आणि त्यामुळं माणूस पाप करतो. 4थ्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराजानं इथं 3ऱ्या अध्यायामध्ये युद्धाचा विषय नाही आला. 4था अध्याय सुरू झाला. श्रीकृष्ण महाराजानं त्याला म्हणले की अर्जुना इमम योवसोते योगम प्रोक्तवान हमव्यम योस्वान मनवे प्राह मनोरिक स्वकरोबी योम परंपरा प्राप्त निमम राजर्षेदू सकाले नियमाता योगोनष्ट पर्यंत. ते म्हणतात की मी हे ज्ञान आजच तुला सांगत नाही, मी पहिल्यानं योस्वानाला मनूला यानं सांगितलं होतं आणि मग पण फार काळ गेल्यामुळे हे ज्ञान नष्ट झालं म्हणून हे तुला सांगतो आहे. इथं युद्धाचा विषय नाही, ज्ञान सांगायचे त्याला. आणि परित्राणाय साधूनाम विनाशायचे दुसरा धर्मसंस्था पणार्थ आहे. 3रं तत्व त्यांनी इथं अवलंबिले की ज्ञान सांगण्याचं. मग ज्ञान सांगायले. मग अर्जुन मग गप बसावणं. मग अर्जुन म्हणतो, देवा अपरम होतो जन्म परम जन्म यश होता. तुमचा तर आजकालचा जन्म आहे, यशवानाचा तर काहोच आहे. आणि मग कथमेत द्विजा नियम तो माधव मुक्तवानी ती. तुम्ही हे त्याला युद्ध हे ज्ञान मी त्याला तुम्ही सांगितलं, हे कशावरून समजू? मग श्रीकृष्ण महाराज म्हणले, बरोबर आहे अर्जुन, तुझं बहुनिमे व्यतीतानी जन्मानी चौचे अर्जुन तान्यहम येत सर्वांनी नत्वमेथ परंतु. तुझे माझे अनेक जन्म झाले पण तुला कोणताच आठवत नाही, मला आठवतं आहे. मला सगळे आठवतात. कारण का आठवतात मला? कारण मी आजोपी सन्न व्ययात्मा, मी आजोपी आहे, सन्न व्ययात्मा आहे, भूतानामी स्वरूपी सन प्रकृती स्वामधिष्ठाय संभवाम्यात्ममाय. आणि मी म्हणजे मी आजोपी
अजन्म आहे, परंतु जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते त्यावेळेस मी अवतार धारण करत असतो. कशाला अवतार धारण करतो? परित्राणाय साधूनाम विनाशायच दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी. 3 गोष्टी करण्यासाठी. परित्राणाय साधूनाम, साधूचं रक्षण करण्यासाठी. विनाशायच दुष्कृताम, जे दुष्कृत्य करते त्याला ठार मारण्यासाठी. आणि धर्म संस्थापनार्थ आहे, आणि धर्माची संस्थापना करणे म्हणजे ज्ञान देण्यासाठी. म्हणून मी हे ज्ञान त्यांना दिलं अर्जुना. मग अर्जुन गप्प बसतो. आणि इथं देखील ज्ञानाचं महत्त्व सांगितलं. मग 4थ्या अध्यायात श्रीकृष्ण महाराजांनं ते म्हणले, नाही ज्ञानेन सदृश्याम पवित्रमेव विद्यते तत्स्वयंयोग संसिद्ध कालेनात पण येऊन देते श्रद्धावान लभते ज्ञान. कोणाला बी ज्ञान हे असं हे त्या ज्ञानासारखं काहीच पवित्र नाही, आणि त्या माणसाला कालेनात पण येऊन देते. काळानं का होईना, परंतु परमेश्वर प्राप्ती होते. पण ज्ञान कोणाला होतं? श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर सैतेंद्रिय ज्ञानम लब्धा परम शांती मचरेनादि गच्छति. कोणाला होत नाही? आज्ञेच्या श्रद्धांचे संशयात्मा विनस्थिती नायम लोकोस्ती न परवण सुगम संशयात्मा. जो संशय आहे त्याला ज्ञान होत नसते. मग बाबा इथं बी देखील युद्धाचा विषय आलेला नाही. आता 5वा अध्याय बघा. 5व्या अध्यायात देखील श्रीकृष्ण महाराजांनी काय सांगितलं? कर्मसन्यास सांगितलं. कर्म आणि संन्यास सांगितला. तिथं बी म्हणजे युद्धाचा विषय नाही. 6व्या अध्यायामध्ये काय सांगितलं? आत्मसंयोग सांगितला. तिथं बी याचा विषय नाही. 7व्या अध्यायामध्ये ज्ञानविज्ञान सांगितलं. तिथं बी याचा म्हणजे युद्धाचा विषय नाही. 8व्यामध्ये अक्षर ब्रह्मयोग सांगितला. तिथं बी युद्धाचा विषय नाही. 9व्या अध्यायामध्ये राजविद्या राजगुह्य योग नाम सांगितला. तिथं बी युद्धाचा विषय नाही. आणि 10व्या अध्यायामध्ये विभूती योग सांगितला. तिथं बी युद्धाचा विषय नाही. 11व्या अध्यायामध्ये ईश्वरूप दर्शन सांगितलं, दाखवलं त्याला. तिथं बी युद्धाचा विषय नाही. आणि 12व्यामध्ये भक्त कसा असावा आणि कोण्या परमेश्वराची भक्ती करावी हे सांगितलं. तिथं बी तो भक्तियोग आहे. तिथं युद्धाचा विषय नाही. 13वा अध्याय आहे तो क्षेत्रज्ञ म्हणजे विभाग योग आहे. तिथं बी युद्धाचा विषय नाही. 14वा आहे तिथं काय सांगितलं की तिथं सांगितलं की म्हणजे 14व्या अध्यायात गुणोत्तर विभाग सांगितलं, आणि तिथं बी युद्धाचा विषय नाही. आणि 15व्या अध्यायामध्ये काय सांगितलं म्हणजे श्रीकृष्ण महाराजाला भगवान पुरुषोत्तम योग सांगितला. तिथं बी युद्धाचा विषय नाही. 16मध्ये सांगितलं की 16मध्ये कोणतं अध्याय सांगितलं? दैवासुर संपद दैवी आणि आसुरी संपत्तीचे लक्षण सांगितले. तिथं बी युद्धाचा विषय नाही. 17व्या अध्यायामध्ये श्रीकृष्ण महाराजानं आपल्याला काय सांगितलं? श्रद्धा 3 प्रकारच्या श्रद्धा असतात म्हणले. सात्विकी राजसी तामसी ते तामसुनू अशा 3 प्रकारच्या श्रद्धा सांगितल्या. आणि तिथं युद्धाचा विषय नाही. आणि 18व्या अध्यायात देखील युद्धाचा विषय नाही. फक्त परमेश्वरानं 2ऱ्या अध्यायात युद्धाचा विषय सांगितला, युद्धाचा विषय सांगितला. युद्ध कर असं म्हणले. बाकीच्या अध्यायामध्ये सगळा भक्तियोग सांगितला. भक्ती कर माझी मनमनाभो मद्भक्तो मध्याजी मनस्कुरू मामे वैशेषी सत्यमच्या प्रतिजानी प्रियसी मे. आणि श्रीकृष्ण महाराज चिडलेले आहेत. शेवटी ते म्हणले, आता अर्जुना इति ते ज्ञान माख्यात गुह्यतर माया इमृषे तत्शेषेनं येथेच्छाशी तथा करू. तुला जसं करायचं असतं. मग अर्जुन चिडला. अर्जुन घाबरला. श्रीकृष्ण महाराज चिडले. मग आधी कोण बोलावं हा प्रश्न होता. मग श्रीकृष्ण महाराज आधी बोलले. म्हणले, इकडे अर्जुना सर्व धर्मान परित्यजे. आणि काय सांगितलं माय बाबा? युद्ध कर म्हणले? नाही. सर्व धर्मान परित्यजे मामेकम शरणमज आम तो सर्व पापे भेव मोक्ष ईशामी मासूच. मी तुला मोक्ष देतो. तू माझा भक्त हो, मनमना भक्त हो, मध्याजी मनस करू मामी वैशेषी सत्यमचे प्रतिजानी प्रियसी मे. मनमना भक्त हो, मध्याजी मनस करू माम वैशेषी युक्त वय व महात्मान मतपरायणा. असं अनेक ठिकाणी श्रीकृष्ण महाराजानं भक्तीचंच प्रतिपादन केलं. 17 अध्यायामध्ये ते म्हणले, अर्जुना देवतेची भक्ती किती अवघड आहे, ते किती अवघड आहे. पण माझी भक्ती फक्त मला तू पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या पृच्छती
तदा भक्तुप्रत मशनामी प्रयत्न म्हणून अर्जुना येत करोशी यदस्नाशी ये जिहोशी ददाशी ए तपशी शिकवते तत्करो सोमदर्पण सगळं मला अर्पण कर आणि माझा भक्त हो. कारण वेदामध्ये वेदेषु वेदेषु तपस्सु चैव दानेषु यत् पुण्यफलं प्रतिष्ठम आतेति तत्सर्व मिदमिदित्वा योगी परमस्थानमुपेति च. मग योगी म्हणजे सतत परिवेशा माझं चिंतन करणाऱ्याला वेदाच्या यज्ञाच्या तपाच्या दानाचं जे फळ मिळतं त्याच्या पुढचं फळ ज्या परिमाणाची भक्ती करण्याला मिळते. काय बाबा मी तर म्हणतो इथं श्रीकृष्ण महाराजानं जास्त युद्धाचं प्रतिपादन केलं नाही, परंतु सगळं स्वतःच्या भक्ती कशी करावं, हा भक्त कोण असतात, कोण्या देवाची भक्ती करावं हे सगळं गीतेमध्ये सांगितलं आहे. आणि फक्त याला भक्ती योग म्हणलं तरी बी चालते. सगळीकडे भक्तीच सांगितली. सगळ्या याच्यामध्ये मुख्य विषय म्हणजे माझी भक्ती कर, माझा भक्त हो आणि मी तुला मोक्ष देतो असं म्हणले मायबाबा. त्यामुळे तुम्ही परमेश्वराची भक्ती करा आणि मोक्ष प्राप्ती करून घ्या अशी तुम्हाला नम्र विनंती करतो आणि तुमची राजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.